नमस्कार. एका परीक्षार्थ्याने मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रश्न विचारला, की "सर, दोघांना सारखेच मार्क्स आहेत आणि जागा एकच आहे. त्यामुळे या पदावर कोणाची निवड होईल?" या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघूच. पण सध्या डी-एम-ई-आरने त्यांच्या पदभरतीतील सर्व पदांची मेरिट लिस्ट लावलेली आहे. डी-एम-ई-आरच्या नॉर्मलायझेशनच्या प्रोसिजरवर कोर्ट केस करण्यात आली होती. पण औरंगाबादच्या मॅट कोर्टने डी-एम-ई-आरच्या बाजूने निकाल लावलेला आहे. त्यामुळे आता लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तुमच्यापैकी बरेच जणांची पात्रता झालेली असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता कोणकोणते कागदपत्र असणे आवश्यक आहे ते बघूया. महाराष्ट्रामधील भविष्यामधील होणाऱ्या पदभरतींच्या जाहिरातींच्या माहितीसाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या सर्व माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर सर्वात आधी तुम्हाला या जाहिरातीमध्ये नमूद असलेले इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये नमूद असलेले काही रिक्रुटमेंट रूल जे महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे, ते आपण बघूया थोडक्यात. तर बघा, ॲज पर जी आर ऑफ जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट 28 मार्च 2005 अँड गव्हर्नमेंट सर्क्युलर डेटेड 1 जुलै 2005 कॅन्डिडेट हॅज टू सबमिट ॲफिडेव्हिट ऑफ अ स्मॉल फॅमिली इज बाइंडिंग. तर याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट तुम्ही फॉर्म भरून देताना सबमिट केलेलं असेल, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा तुम्हाला हे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट भरून देणं आवश्यक आहे. तर याचा अर्थ स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला शासकीय नोकरी करायची असेल, शासकीय नोकरीमध्ये तुम्हाला लागायचं असेल तर तुम्हाला फक्त 2च अपत्य असले पाहिजे. हा जो जी आर आहे शासनाचा 28 मार्च 2005 नुसार स्मॉल फॅमिली म्हणजे लहान कुटुंब, याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2च अपत्य असली पाहिजे. जर तुम्हाला तिसरं अपत्य असेल तर तुम्हाला नोकरीला फॉर्म भरता येणार नाही आणि नोकरीसाठी दावा करता येणार नाही. आणि याच्यानंतर द कॅन्डिडेट्स डिझायर्स ऑफ क्लेमिंग द कॉन्स्टिट्यूशनल अँड ऑर स्पेसिफाईड रिझर्वेशन मस्ट हॅव क्लेम्ड द सेम इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, फेलिंग विच द क्लेम विल नॉट बी एंटरटेन सबसिक्वेंटली. म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणतं आरक्षण घ्यायचं आहे, ओबीसीचं घ्यायचं आहे, एससीचं घ्यायचं आहे, एसटीचं घ्यायचं आहे, महिलांचं घ्यायचं आहे, हे तुम्ही त्या फॉर्ममध्ये मेन्शन केलेलं असलं पाहिजे. नाहीतर मग ते तुम्हाला आरक्षण मिळणार नाही आणि तुम्हाला ओपनमध्ये तुमचा विचार केला जाईल, असं याच्यामध्ये रिक्रुटमेंट रूल्समध्ये नमूद आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या कोणत्याही दाव्याचा ते विचार करणार नाहीत असं त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर तुम्ही व्हीजे, एनटी, ओबीसी आणि एसबीसी कॅन्डिडेट असाल तर तुमच्याकडे व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. कास्ट सर्टिफिकेट तर असणं आवश्यकच आहे, पण व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्याची व्हॅलिडिटी 31/3/2024 पर्यंत असली पाहिजे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाईमला तुमच्याकडे हे सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्हाला ओपन कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर करण्यात येईल. आता तुमच्यापैकी बऱ्याच कॅन्डिडेटकडे याआधीच म्हणजे ऑलरेडीच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, पण ज्यांच्याकडे नसेल असे एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी या कॅन्डिडेट्सना तात्पुरती अपॉइंटमेंट ऑर्डर दिली जाते तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तुमच्याकडे असलेल्या कास्ट सर्टिफिकेटच्या बेसिसवर. पण तुम्ही एकदा जेव्हा नोकरीला लागला त्याच्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी दिला जातो हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी आणि ते ऑफिसला सादर करण्यासाठी. याच्यानंतरचा मुद्दा आहे, द पोस्ट रिझर्व्ड फॉर व्हीजेए, एनटीबी, एनटीसी अँड एनटीडी कॅटेगरीज आर इंटरचेंजेबल अँड इन केस ऑफ नॉन अवेलेबिलिटी ऑफ सुटेबल अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स in the respective categories for the reserved post, the available category candidates will be considered on merit basis as per the updated government policy. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक BCC 1097 दिनांक 29 मार्च 1997. याचा अर्थ असा आहे की व्हीजेए, एनटीसी, एनटीबी, एनटीडी या ज्या कॅटेगरीमधल्या पोस्ट आहेत त्या इंटरचेंजेबल आहेत. त्या म्हणजे त्यांचं एकमेकांमध्ये ट्रान्सफर होऊ शकतं. म्हणजे समजा एक्झाम्पली व्हीजेएच्या 10 जागा आहेत, त्याच्यापैकी फक्त 8च व्हीजेएचे कॅन्डिडेट क्वालिफाय झाले आणि 2 जागा आता रिक्त राहत आहेत. तर त्या रिक्त न ठेवता त्याच्या जाग्यावर एनटीडी, एनटीसी किंवा एनटीबी मधले कॅन्डिडेट जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांना याच्यामध्ये घेतलं जातं आणि त्यांना याच्यामध्ये नोकरी दिली जाते. मग तसेच समजा एनटीडीच्या जागा रिक्त असतील तर व्हीजेएचे कॅन्डिडेट जातील. तर अशा प्रकारे ते इंटरचेंजेबल आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, ॲज पर गव्हर्नमेंट रिझोल्युशन फ्रॉम वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31 ऑगस्ट 2005 आणि 1 नोव्हेंबर 2005 नुसार नवीन जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्यांना डिफाईन्ड कंट्रीब्युटरी पेन्शन स्कीम म्हणजेच DCPS आणि त्याच्यानंतर NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम, नॅशनल पेन्शन स्कीम आणि DCPS या योजना नवीन कॅन्डिडेट्सना लागू होतील. त्यांना जुनी पेन्शन स्कीम म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम लागू होणार नाही. आणि याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, इफ द पोस्ट रिमेन्स वॅकंट फ्रॉम पॅरलर रिझर्वेशन देन द सेम पोस्ट विल बी फिल्ड फ्रॉम द सेम सोशल कॅटेगरी ॲज पर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट GR नंबर मिस 1118 CR 417 डेटेड 28/12/2018. आता पॅरलल रिझर्वेशन म्हणजेच प्रत्येक कॅटेगरीमध्ये ओबीसी, SC, ST याच्यामध्ये माजी सैनिक, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू आणि अंशकालीन यांच्या जागा असतात. प्रत्येक कॅटेगरीमध्ये या प्रवर्गाच्या जागा असतात. तर याच्यामधले जर काही कॅन्डिडेट क्वालिफाय झाले नाही, समजा एक्झाम्पली खेळाडूंच्या 10 जागा आहेत ओबीसीमध्ये
ओबीसी कॅटेगरीमध्ये खेळाडूच्या 10 जागा आहेत, पण एक्झाम दिल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त 8च कॅन्डिडेट क्वालिफाय झाले. मग त्या 2 जागा ज्या रिक्त आहेत त्या ते रिक्त ठेवणार नाहीत. तर त्या जागा ओबीसी मधले जे सामान्य सर्वसाधारण उमेदवार आहेत त्यांना या 2 जागेवर नोकरी दिली जाईल, असं या रिझोल्यूशनचं म्हणणं आहे. तर या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगितलं होतं, की एका परीक्षार्थ्याने मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रश्न विचारला, की "सर, दोघांना सारखेच मार्क्स आहेत आणि एकच जागा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कोणाची निवड होईल?" तर या प्रश्नाचे उत्तर आता याच्यामध्ये बघू आपण. तर शासनाचा जो जी-आर आहे दिनांक 4 मे 2022 नुसार त्याच्यामध्ये याच्याबद्दलचं उत्तर दिलेलं आहे, की जर दोघांना समान गुण मिळाल्यास त्या कोणती कार्यवाही करण्यात येते आणि कोणाची निवड करण्यात येते, ते आपण डिटेल्समध्ये बघूया. याच्यामध्ये बघा, समान गुण मिळाल्यास उमेदवारांना समान गुण मिळाल्यास परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात यावा. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील. जर त्या उमेदवारांमध्ये सारखी मार्क्स असलेल्या उमेदवारांमध्ये जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर त्याचा विचार याच्या आधी करण्यात येईल, म्हणजे त्याचा विचार त्याला आधी नोकरी देण्यात येईल. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक अ नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे. याच्यानंतरचा क्रायटेरिया आहे, ज्याचं वय जास्त आहे. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त समान गुणवाले जर कॅन्डिडेट असतील तर याच्यामध्ये ज्याचं वय जास्त असेल त्याला आधी प्राधान्य दिले जाते. समजा एक्झाम्पली 3 कॅन्डिडेट आहे आणि एकच जागा आहे, तर तिघांना समान मार्क्स आहेत. मग याच्यामध्ये जर ज्याचं वय जास्त असेल, समजा एक्झाम्पल एकाचं वय 30 वर्ष आहे, एकाचं 26 आहे आणि एकाचं 24 आहे, तर याच्यामध्ये ज्याचं वय जास्त आहे 30 वर्ष त्याचा याच्यामध्ये प्राधान्यक्रम दिला जाईल, त्याला याच्यामध्ये नोकरी दिली जाईल. याच्यानंतरचा मुद्दा आहे, वरील अनुक्रमांक अ व ब या दोन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता, पदव्युत्तर, पदवीधर, पदवीधर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावा. म्हणजे जर समान गुण असलेल्या उमेदवारांमध्ये जर त्यांचं वयसुद्धा सारखं झालं, समजा एक्झाम्पल एकच जागा आहे आणि त्यांचं जे वय आहे त्या सर्वांचं वय 30 वर्ष 30 वर्ष 30 वर्ष असेल, तर याच्यामध्ये काय होईल, ज्याचं शिक्षण जास्त असेल त्याच्याकडे हायर क्वालिफिकेशन असेल. समजा या 4 पैकी तिघांकडे फक्त ग्रॅज्युएशन आहे आणि एका उमेदवाराकडे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. तर ज्याच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन ही हायर क्वालिफिकेशन आहे त्याची याच्यामध्ये निवड केली जाईल आणि त्याला याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल, असं या जी-आरमध्ये सांगितलेलं आहे. समजा जागा 10च होत्या आणि त्या मार्क्सवाले कॅन्डिडेट होते 20, तर याच्यामध्ये त्यांनी हा जो गव्हर्नमेंटचा रूल आहे तो रूल लावलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी सर्वात आधी त्या 20 कॅन्डिडेटपैकी जो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल त्याला आधी प्राधान्य दिलं आणि त्याच्यानंतर ज्या कॅन्डिडेट्सचं वय जास्त असेल, ज्यांचं वय जास्त असेल त्यांना त्यांनी प्राधान्य दिलं. त्याच्यामुळे या 20 पैकी ज्यांचं वय जास्त असेल आणि जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असतील त्यांची याच्यामध्ये निवड केल्या जाईल. आता लास्टमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसला जाताना तुमच्याकडे कोणते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याच्या झेरॉक्स कॉपी असणे आवश्यक आहे ते आता आपण बघूया. तर बघा, सर्टिफिकेट्स कॅन्डिडेट्स विल हॅव टू प्रोड्यूस फॉलोइंग ओरिजिनल डॉक्युमेंट्स ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस अँड ॲट द टाइम ऑफ जॉइनिंग. कॅन्डिडेट्स विल हॅव टू सबमिट अ सेट ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज ऑफ ऑल ओरिजिनल सर्टिफिकेट्स. तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं तर जेव्हा तुम्ही जॉइनिंगला जाता ऑफिसमध्ये तेव्हा सुद्धा तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. तेव्हा सुद्धा तुमचा ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरीफाय केले जातील. आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे एक सेट असला पाहिजे सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज ऑफ ऑल ओरिजिनल सर्टिफिकेट. त्या ज्या सर्टिफिकेट्स आहेत ओरिजिनल त्याची 1 किंवा 2 तुम्ही फोटो कॉपीज काढून ठेवा, म्हणजे झेरॉक्स काढून ठेवा. त्याचा 1 किंवा 2 सेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता तुमच्याकडे कोणते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याच्या झेरॉक्स कॉपीज असणे आवश्यक आहे ते बघूया. तर बघा, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ऑब्लिक व्हॅलिड पासपोर्ट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट स्टेटिंग नॅशनॅलिटी ॲज इंडियन. आता या 3 पैकी म्हणजे पासपोर्ट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट या तिन्हीपैकी एक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे असेल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे LC किंवा TC असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे डोमेसाईल सर्टिफिकेट. आता डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात त्याचं तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे SSC पासिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट ॲज प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. तुमचं SSC म्हणजे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, 10वी जे तुम्ही पास होता त्याचं जे प्रमाणपत्र आहे त्याचं जे बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही पण तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा HSC SSC सर्टिफिकेट ॲज पर मिनिमम एलिजिबिलिटी ऑफ ॲप्लाइड पोस्ट. तुम्ही ज्या पोस्टला ॲप्लाय केला आहे, ज्याच्यासाठी तुम्ही नोकरीला लागू इच्छिता
त्या पोस्टसाठी जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुमची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी जर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन असेल तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचे आणि एच-एस-सी जर असेल क्वालिफिकेशन तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर ह्या सर्व सर्टिफिकेट ओरिजिनल तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे आणि त्याच्या झेरॉक्ससुद्धा सोबत घेऊन जायचे आहेत. याच्यानंतर आहे फॉर रिक्रुटमेंट ऑल मार्कशीट्स आणि त्याच्यानंतर बीमध्ये आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लायसन्स रिसिप्ट विथ रिसेंट रिन्युअल डेट ऑफ रिस्पेक्टिव्ह काउन्सिल. म्हणजेच तुमच्याकडे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे जे आवश्यक आहे त्याच्या सर्व तुमच्याकडे ऑल मार्कशीट्स असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काही पदांसाठी जे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे जसे डेंटल तंत्रज्ञासाठी डेंटल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे स्टाफ नर्ससाठी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं जे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि याच्यानंतर आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ॲनेक्चर एफ. जर तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये बघितलं खाली जर गेले तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिसेल. तो प्रिंट करून तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडून भरून सादर करू शकता. आणि याच्यानंतर आहे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन क्लेम इफ ॲप्लिकेबल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट CVC इफ अवेलेबल. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल नसेल, बऱ्याच जणांकडे असेल पण काही जणांकडे नसेल, तर नसलं तरी चालते. तुम्हाला ते 6 महिन्यानंतर म्हणजे नोकरीला लागल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचा अवधी दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बनवू शकता. त्याच्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट फॉर VJA, NTB, NTC, NTD, OBC, SBC. फॉर वुमन क्लेमिंग 30% वुमन रिझर्वेशन नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट शुड बी व्हॅलिड अप टू डेटेड 31/3/2024. जर समजा तुम्ही VJA, NTB, NTC, NTD, OBC आणि SBC असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही वुमनचं रिझर्वेशन घेऊ इच्छिता तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जे तुम्हाला सादर करावं लागेल आणि त्याची व्हॅलिडिटी 31/3/2024 पर्यंत असलेली पाहिजे. असं तुम्हाला व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करायचं आहे. आणि याच्यानंतर आहे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS कॅटेगरी इश्यूड बाय ॲप्रोप्रिएट अथॉरिटी. म्हणजे जे EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा जे लाभ घेऊ शकतात त्याच्याकडे जे एलिजिबिलिटी असलेलं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर आहे पॅरलल रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षण. याच्यामध्ये PAP, PWD, PT, EQA सर्टिफिकेट, स्पोर्ट्स पर्सन, एक्स सर्व्हिसमॅन, ऑर्फॅन सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी इफ ॲप्लिकेबल. आता तुमच्याकडे पॅरलल रिझर्वेशन म्हणजे माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, खेळाडू, त्याच्यानंतर याच्यामध्ये अनाथसुद्धा ॲड केलेलं आहे. तर या सर्वांचं तुम्ही आहे त्याच्याबद्दल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सादर करावं लागेल. याच्यानंतर आहे सर्टिफिकेट फॉर वार्ड ऑफ फार्मर हू कमिटेड सुसाईड. जर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल तर त्याच्या पाल्याला जे सर्टिफिकेट आवश्यक आहे ते सर्टिफिकेट. आणि त्याच्यानंतर आहे फॉरेन सर्व्हिस कॅन्डिडेट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह अथॉरिटी. म्हणजे जे ऑलरेडी शासकीय नोकरीमध्ये आहेत, शासकीय सेवेत आहे अशा उमेदवारांनी जर अर्ज केला असेल तर त्यांच्याकडे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असलं पाहिजे त्या कार्यालयाचं. ज्या कार्यालयामध्ये आणि ज्या विभागामध्ये ते काम करत आहेत त्याचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सादर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर लास्टमध्ये सर्टिफिकेटच्या नंतर त्यांनी एक इम्पॉर्टंट नोट दिली आहे DMARने. कॅन्डिडेट शुड रेग्युलरली टाइम टू टाइम व्हिजिट वेबसाईट www.mededu.in फॉर एनी चेंजेस अपडेट्स. म्हणजे तुम्हाला जर काही नवीन चेंजेस अपडेट होतील तर त्याच्यासाठी तुम्हाला DMARची वेबसाईट वारंवार म्हणजे वेळोवेळी पाहणं आवश्यक आहे. आता या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होईल त्याचं नोटिफिकेशनसुद्धा याच वेबसाईटवर अपलोड होईल. त्याच्यामुळे ही वेबसाईट तुम्हाला पाहणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे रिक्रुटमेंट रूल्स आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसला जाताना तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे याची माहिती घेतली. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांची DMARच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसिजरला निवड होईल. त्याकरिता तुम्हाला शुभेच्छा आणि महाराष्ट्रामधील भविष्यामधील पदभरतींच्या माहितीसाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या सर्व माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.